श्रीरामपुरातील हरिकमल प्लाझामधील स्मार्ट कार्ड एजन्सी आणि सेतू केंद्राच्या वादाने आता गंभीर वळण घेतले आहे. अग्निपंख फार्म हाऊसचे संचालक कैलासपती आघाव आणि त्यांचे वडील ज्ञानदेव आघाव यांनी नगरसेविका स्नेहल खोरे व त्यांचे पती केतन खोरे यांच्या विरोधात गांधी पुतळा परिसरात उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याचा आरोप करत आघाव यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. कंपनीच्या नियमानुसार 1 किलोमीटर परिसरात दुसरी स्मार्ट कार्ड एजन्सी देता येत नसतानाही समोरच नवीन एजन्सी सुरू करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच ग्राहकांना जिन्यातच अडवून शेजारचे दुकान बंद आहे असे सांगत दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तुझे हातपाय तोडीन, गाळा रिकामा करायला लावीन अशा धमक्या दिल्याचाही गंभीर आरोप आघाव यांनी केला आहे. दरम्यान माझ्या वडिलांचा बायपास झाला आहे. उपोषणादरम्यान काही बरे वाईट झाल्यास खोरे दाम्पत्य जबाबदार असेल असा इशारा देत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मी कैलासपती ज्ञानदेव, माझा हरिकमल प्लाझामध्ये अग्निपंख फार्म हाऊस या नावाने दुकान आहे. तर मी 2019 पासून स्मार्ट कार्डचे काम करतो. तर काही कारणास्तव ती एजन्सी बंद झाली. नंतर मला ती चालू होणार आहे असे मला कळले होते. त्यानुसार मी 2025 मध्ये सदरचे पैसे मी दिवाळीच्या अगोदरच भरले. माझी एजन्सी म्हणजे प्रशासनाने 1 मार्च रोजी चालू केली. परंतु सुरुवातीला माझं जे कलेक्शन होतं ते आज माझ्या पुढं हेच नाहीये. आणि मी जेव्हा पैसे भरले तेव्हा प्रशासनाने मला किंवा कंपनीने मला असं सांगितलं की 1 किलोमीटरच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारची एजन्सी दिली जाणार नाही किंवा शेजारी ती दिली जाणार नाही. तर आज माझ्या समोर जे केतन खोरे आणि स्नेहल खोरे यांचं जे शॉप आहे त्यांनी ती एजन्सी टाकली. जेव्हा ती एजन्सी चालू केली तेव्हा मी केतन खोरे यांना विचारलं की एजन्सी तुम्ही काय घेतली. तर त्यांनी मला त्यावेळी दमबाजी केली, तुझे हातपाय तोडीन, तुला इथं राहू देणार नाही, तुला गाळा विकायला लागेल किंवा तुझ्याकडे एक सुद्धा ग्राहक येऊ देणार नाही. तर आज मे मध्ये माझ्याकडे अशी परिस्थिती आहे का त्यांनी माझ्याकडे येणारा सर्व ग्राहक त्यांनी माझ्याकडे बंद केलेला आहे. ती व्यक्ती असं करते की जिन्यामध्ये उभी राहते आणि उभी राहून लोकांना खमवते. येणार जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ती विचारतो की तुमचं काय काम आहे, स्मार्ट कार्ड काढायचंय का, शेजारचं तर बंद पडलेलं आहे, माझ्याकडे या, मी काढून देतो. म्हणजे माझ्या दुकानाच्या बाबतीत ते गैरसमज करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि शिवाय त्यांनी शेजारी पण गाळा घेतलेला आहे. तिथं 2 व्यक्ती तो बसवतो आणि त्या 2 व्यक्तीला जाणाऱ्या येणाऱ्याला विचारायला लावतो की तुमचं काय काम आहे, पुढे न जाता इकडे समोर जा. त्यामुळे एक प्रकारे माझ्यावर अन्याय झालेला आहे. शिवाय जे आधार सेंटर आहे ते नगरपालिका हद्दीमध्ये आहे. नगरपालिका ऑफिसमध्ये ते आधार सेंटर आहे. ते खाजगी ठिकाणी कसं चालतंय या बाबतीतही माझा प्रशासनाला प्रश्न आहे. आणि शिवाय जे सेतू कार्यालय आहे तिथं समर्थ सेतू म्हणून एक बोर्ड लावलेला आहे. तर तो सेतू हा यापूर्वी करवीर पुतळ्याच्या तिथं होता. तर तो करवीर पुतळ्याच्या तिथं असून तो हरिकमल प्लाझा मध्ये कसा आला हाही माझा प्रशासनाला प्रश्न आहे. तर या बाबतीत मला योग्य तो न्याय मिळावा. शिवाय मी स्नेहल खोरे यांना विचारले होते की हे जे काय चाललं ते योग्य चाललंय का. तर स्नेहल खोरे यांनी मला विचारलं की जे काय करायचं होतं ते करण्याआधी विचार करायचा होता किंवा आम्हाला विचारून करायचं होतं. अशा प्रकारे त्यांनी मला हे केलंय. म्हणजे दोघांनी मला एक प्रकारे त्रास खूप त्रास दिलेला आहे. आणि आज माझ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि माझे वडील ज्ञानदेव किसन आगाव यांच्यावर आज उपोषणाची वेळ आलेली आहे. का जेणेकरून मुलावर जो अन्याय होतोय या बाबतीत प्रशासनाने आम्हाला योग्य तो न्याय मिळावा. आणि माझ्या वडिलांचा बायपास झालेला आहे. आणि जर माझ्या वडिलांना काही झालं तर या बाबतीत मी पूर्णपणे केतन खोरे आणि स्नेहल खोरे यांना मी जबाबदार आहे आणि त्यांच्यावर मी फौजदारी गुन्हा दाखल करीन. तरी या बाबतीत प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करून सदरच्या सेंटरच्या बाबतीत मला निष्पक्षपाती चौकशी करण्यात यावी. कारण या बाबतीत भरपूर काही साटेलोटे असते. त्यामुळे निष्पक्षपाती चौकशी व्हावी हीच माझी विनंती आहे. याविषयी स्वराज्य समाचार न्यूज 24 वाहिनीने घेतलेला स्पेशल आढावा.